सोनाजीरावांच्या याच प्रोत्साहनामुळे, त्यांच्या पाठिंब्यामुळे केशरबाई सुद्धा राजकारणात उतरल्या आणि एक एक करून राजकारणाची उंची त्या गाठत गेल्या. राजकारणात उतरलेल्या स्त्रियांना साधारणतः ताई, वहिनी अशी ओळख मिळते, पण केशरबाई क्षीरसागर राजकारणात उतरल्यानंतर केशर काकू झाल्यात. राजुरी गावच्या सरपंच, 1967 मध्ये पंचायत समितीच्या अध्यक्ष, 1972 मध्ये चौसाळा येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश, विविध सार्वजनिक उपक्रम समितीवर काम आणि बीडच्या 3 टर्म खासदार अशा विविध पदांवर काम करणाऱ्या केशर काकू यांची राजकीय कारकीर्द अतिशय विस्तृत होती. तर ही सर्व पदं भूषवत असताना त्यांनी काँग्रेस पक्षासाठी सुद्धा काम केलं. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत तर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. शिवाय सोबतीला होता राजकारणातील दांडगा अनुभव. त्यामुळे हळूहळू केशर काकू हे नाव बीडच्या राजकारणात मोठं होत गेलं. इतकं मोठं झालं की आज केशर काकू क्षीरसागर यांच्यामुळे क्षीरसागर कुटुंब बीडच्या राजकारणाचा केंद्रबिंदू समजला जातो.